घराणेशाहीवरून सुरू झालेल्या वाक युद्धासंदर्भातली काल पंतप्रधान मोदींनी मुंबईमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून विरोधकांवरती टीका केली। काहींनी घराणेशाही जोपासत फक्त तिजोऱ्या भरण्याचं काम केलं असं मोदी म्हणालेले होते आणि याला उद्धव ठाकरेंनी देखील आता उत्तर दिलंय। घराणेशाहीबद्दल घरंदाज व्यक्तीनं बोललेलं बरं असा टोला ठाकरेंनी लगावला। कल्याणमधली घराणेशाही पंतप्रधान मोदींना दिसली नाही का असा सवालही ठाकरेंनी केलेला आहे। जिन्होंने लंबे समय तक देश पर शासन किया, उनकी नीयत और निष्ठा दोनों सवाल के घेरे में रही। उनकी नीयत सिर्फ सत्ता हासिल करने की रही, वोट बैंक बनाने की रही, अपनी तिजोरियां भरने की रही। उनकी निष्ठा देशवासियों के प्रति नहीं बल्कि सिर्फ और सिर्फ अपने परिवारों को आगे बढ़ाने तक ही सीमित रही। इसलिए वो न विकसित भारत के बारे में सोच सके, न आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को लक्ष्य बना सके। कल्याण लोकसभा आहे, त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही। ती घराणेशाही चालते का? म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय, तर हा सगळा बोगसपणा आहे। पण घराणेशाहीबद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं। त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या। आजूबाजूला 70,000 कोटीचे घोटाळेबाज तुमच्या होते, त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आल्या वाटतं। आणि ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 5,000 कोटींची घट। आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले? कोण राज्य करते? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।